हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमच्या पण साडीच्या पदराच्या खालून ब्लाऊज दिसतो का? तर हा ब्लाऊज दिसू नये यासाठी तुम्हाला कोणती ट्रिक वापरायची आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी सोपी ट्रिक आहे आणि ती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। इथे आता मी साडी जी आहे ती टक करायला घेतलेली आहे। साडी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी प्लेन अशी येईल याप्रमाणे आपल्याला साडी जी आहे ती टक करून घ्यायची आहे। साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला साडीचा जो पदर असतो तो काढायचा असतो। आता पदराचा जो भाग आहे तो आपल्याला पाठीमागून फिरून आपल्याला डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। आता हा पदर आपण डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पदराची उंची पाहायची आहे। पदराची उंची घेताना आपल्याला गुडघ्याखाली थोडासा आपला पदर हा यायला पाहिजे इतपत आपल्याला उंची घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे बघा आपल्याला पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। आता प्लीट्स ज्या आहेत त्या मी डाव्या साईडने म्हणजे माझ्या डाव्या जो हात आहे त्या साईडने मी पहिल्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायला सुरुवात केलेली आहे। पहिली जी प्लीट आहे ती मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी छोट्या छोट्या काढलेल्या आहेत। अशा प्रकारेच आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। प्लीट्स काढून झाल्या की त्याच्यानंतर थोडासा हा जो पदर आहे तो शेक करायचा म्हणजे थोडासा हलवायचा। कुठे समजा पदर दुमडलेला असेल तर तो व्यवस्थित होऊ शकेल यासाठी आपल्याला शेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बस एक एक अशी जी प्लीट आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे। काही ज्या साड्या असतात त्यांच्या प्लीट्स असतात त्या सरकल्या जाऊ शकतात, तर यासाठी आपल्याला व्यवस्थित त्या अगदी करून घ्यायच्यात। म्हणजे एक एक अशी प्लीट जी आहे ती प्रेस करायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत ते आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायच्या आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण जो पदर आहे तो काढायचा असतो। आता कसं असतं ना की वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात, त्यांचं फॅब्रिक हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं, त्याच्यामुळे ह्यासाठी पण पदर काढण्याच्या पण अशा वेगवेगळ्या ट्रिक्स पण आहेत। तर ह्या विषयावरती पण मी व्हिडिओज केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। आता इथे बघा आपला जो पदर आहे तो रेडी झालेला आहे। गुडघ्याच्या खाली आपण पदर जो आहे तो घेतलेला आहे। पदराला आता आपल्याला पिनअप करायचा आहे। पिनअप करताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिनअप करायचं आहे। जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते ना त्या ठिकाणी आपल्याला पिनअप करायचं। पिनअप करताना तुम्ही आडवा पिनअप करायचा आहे। पदराला आपला पिनअप झाला की त्याच्यानंतर आपल्याला ह्या समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करायच्या। आता कधी कधी काय होतं की आपली ही जी गळ्याजवळची पहिली जी प्लीट असते ती एकदम आपल्या गळ्याजवळ येते आणि आपल्या एकदम नेकलेसच्या जवळ जाते, मग ते खराब दिसू शकतं। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिली जी प्लीट आहे ती आपल्याला थोडीशी सरळ घेऊन त्याच्यानंतर तिथे आपल्याला तिरकी अशी फोल्ड करायची आहे आणि तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे। ब्लाऊज आणि आपली पहिली जी प्लीट आहे फोल्ड केलेली त्या ठिकाणी आपल्याला पिनअप करायचं आहे। आता इथे आपण पिनअप केला की त्याच्यानंतर बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। तुम्ही अगदी एक एक करून त्या प्लीट्स आहेत त्या सेट करून घेऊ शकता। आता आपला पदर झालेला आहे। पदराच्या नंतर आपल्याला आता इथे कमरेच्या प्लीट्स आणि निऱ्या काढायच्या आहेत। कमरेच्या प्लीट्स काढण्यासाठी पहिल्यांदा आधी हा जो साडीचा भाग आहे तो मी अगदी पाठीमागून व्यवस्थित याचा खेचून घेतलेला आहे। खेचून घेतल्यानंतर आपल्या डाव्या पायावरती इथे मी पिनअप करणार आहे। पिनअप करताना आपल्याला तिरका पिनअप करायचा आहे आणि जशी आपण शिलाई करतो ना त्याप्रमाणे इथे आपल्याला पिनअप करायचं आहे। आता पिनअप करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला इथे निऱ्या काढायच्या आहेत। कमरेच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण नंतर काढणार आहोत। पहिल्यांदा आधी आपण आता निऱ्या काढायला घेऊया। तर निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला एक एक अशी प्लीट आहे ती घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण बघा निऱ्या काढलेल्या आहेत। निऱ्या काढला थोडासा मी साडीचा जो भाग आहे तो सोडून दिलेला आहे कारण आपल्याला कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या अर्धा इंचावरती आपल्याला घ्यायच्या आहेत। म्हणजे काय तर एका पाठोपाठ एक अशा ह्या निऱ्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर बघा इथे मी तुम्हाला अगदी जवळून पण दाखवलेलं आहे। सगळे जे निऱ्या आहेत त्या एका पाठोपाठ एक आपल्या आलेल्या आहेत। आता ह्या निऱ्या आधी आपण टक करून घेऊया। निरे टक करून झाले की त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत। सेट करण्यापूर्वी आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या बघा निऱ्या काढताना आपण साडीचा काही भाग सोडलेला होता तो आपल्याला आतून असा खेचून वरती काढायचा आहे आणि एका हाताने आपल्याला अशा प्रकारे ह्या प्लीट्स काढायच्या आहेत। तर इथे आपल्या कमरेच्या प्लीट्स रेडी झालेल्या आहेत। आता इथे हा जो वरती खेचून काढलेला भाग होता साडीचा तो रोल करून फक्त आपल्याला टक करायचा आहे आणि राहिलेला जो साडीचा भाग असतो तोही आपल्याला अगदी व्यवस्थित असा प्लेन अशा रीतीने टक करून घ्यायचा आहे। टक करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या। आता ही जी साडी आहे ती सगळ्या तुम्ही प्लीट्स पाहत असाल जशा आहेत तशा राहत आहेत, पण काही ठिकाणी समजा फुलत असेल तर आपल्याला एक एक करून अशी जी निरी आहे ती प्रेस करत जायची आहे।
आता साडीच्या बघा ज्यावेळी निऱ्या असतात ना, त्यावेळी तो जो साडीचा काठ असतो ना, त्या काठाकडच्या ज्या निऱ्या असतात त्या जास्त अशा पसरल्या जातात. तर त्या कशा प्रकारे आपल्याला करायच्या असेल, तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या एक एक करून आपल्याला आधी प्रेस करून घ्यायच्या आहेत. प्रेस करून झाल्या की सगळ्या ज्या निऱ्या आहेत आपल्याला पुन्हा एकदा एकत्र करायच्या आहेत. एकत्र करून झाल्या की त्यानंतर त्यांना अशी गुंडाळी करत थोडा वेळ जायचं आहे. थोड्याच अंतरावर तुम्हाला ही जी गुंडाळी आहे ती करायची. फक्त रोल करत जायचं आहे, बाकी काही नाही. रोल करून झाला की थोडा वेळ प्रेस करा आणि बस त्या सोडून द्या आणि त्या सगळ्या निऱ्या आपल्याला अशा एकत्र घेऊन आपल्या डाव्या पायावरती अशा प्रकारे फक्त घासून घ्यायच्या. यामुळे तुमच्या ज्या निऱ्या असतात त्या व्यवस्थित अशा राहतील. तर आपल्या इथे बघा साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. कमरेच्या प्लीट्स पण आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत आणि आपला पदर जो आहे तोही व्यवस्थित आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी परफेक्ट अशी साडी नेसायची आहे. आता इथे आपला जो मुख्य प्रॉब्लेम आहे तो आपण आता पाहून घेऊया. तर आता इथे पाहत असाल तुम्ही पदराच्या इथला जो भाग आहे बघा व्यवस्थित असा दिसत नाही, कारण की बघा आपल्या हा जो पदर आहे त्या पदराच्या आतल्या साईडने आपल्याला हा जो ब्लाऊज आहे तो दिसत आहे. तर हा प्रॉब्लेम बऱ्याच जणींचा असतो. त्यांच्यासाठी एक खूप छान अशी ट्रिक आहे आणि एकदम सोपी ट्रिक आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, एक सेफ्टी पिन घ्यायचं आहे. सेफ्टी पिन घेतल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, की पहिली जी आपली वरची जी प्लीट आहे ना ती आपल्याला पहिल्यांदा सोडायची आहे. म्हणजे ती प्लीट आपल्याला घ्यायची नाही आहे आणि जी त्या प्लीटच्या खालची जी प्लीट आहे म्हणजे 2 नंबरची जी प्लीट आहे ती आपल्याला थोडीशी अशी सरकवून घ्यायची आहे. सरकवून घेतल्यानंतर ती प्लीट आणि आपला जो ब्लाऊज आहे तो ह्यांना आपल्याला पिनअप करायचा आहे. पिनअप करताना ब्लाऊजच्या आतल्या साईडने तुम्हाला पिनअप करायचा आहे, जेणेकरून आपण जो पिनअप केलेला आहे ना तो दिसणारही नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हा पिनअप केलात ना की तुमचा जो ब्लाऊज दिसत होता ना पदराखालून तो दिसणार नाही. आता इथे बघा मी पिनअप केलेला आहे. आता आपल्याला राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्यात. कुठे समजा सरकलेली असेल प्लीट तर ती आपल्याला फक्त व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला दाखवते की बघा आपला हा जो पदराच्या खालून जो आपला ब्लाऊज दिसत होता तो आपला आता अजिबात दिसत नाही आहे. तर ही ट्रिक तुम्हाला खूप उपयोगाची पडेल. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.